सन्माननीय आपले स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलेलं की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रोहिंगे आणि डुप्लिकेट बॅच लायसन आणि रिक्षाचे कागदपत्र च्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये वावर होतोय। मला नरेंद्र मेहता साहेबांना एवढं सांगायचंय की आपण आमदार आहात, आपण एक जातीने याच्यावर लक्ष देऊन जास्तीत जास्त याच्यावर सखोल कशी चौकशी होईल ह्याच्यावर आपण भर दिला पाहिजे। तुम्ही बघत असाल हा रिक्षा चालक जो आहे हा अनपढ असतो, म्हणजे ह्याला काय कुठली शिक्षणाचं वगैरे काही हे नाहीये। त्यामुळे या ठिकाणी जे पेपर त्यांनी जमा केलेत आणि आरटीओ मध्ये जमा केलेत, आरटीओ मध्ये जमा केल्यानंतर त्याची शहानिशा करण्याचं काम होतं आरटीओचं, आरटीओ अधिकाऱ्यांचं काम होतं, पण ते न करता त्यांच्याकडनं 35,000 40,000 असे घेतले गेले एजंटच्या माध्यमातून आणि त्यांना फसवण्यात आलेलं आहे। आणि आज या ठिकाणी सन्माननीय नरेंद्र मेहता साहेबांनी आवाज उचलल्यानंतर परिवहन मंत्री साहेबांनी त्याच्यावर आदेश देऊन या ठिकाणी सखोल चौकशी करण्यासाठी सांगितलंय। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, पण त्याचबरोबर या रिक्षा चालकांवर अन्याय पण होतोय हे पण त्यांना सिद्ध करण्याची गरज वाटते मला। कारण कसं आहे, तुम्ही सांगता 40,000 रुपये फाईन मारतायत आरटीओ वाले, त्यांच्यावर 40,000 रुपये फाईन मारतायत। मला हे समजत नाही की जो चोर, जो म्हणजे आरटीओ ने ज्यांनी चोरी केली, ज्यांनी लबाडी केली, त्यांना तुम्ही मोकाट सोडताय आणि जे रिक्षा चालक गरीब रिक्षा चालक आहेत त्यांच्याकडनं 40,000 रुपये काहीतरी फाईन मारला असं माझ्या ऐकण्यात आलंय। ठीक आहे, तो काय विषय एवढा गंभीर नाहीये, पण ह्यांच्यावर जर 30,000 40,000 रुपयाचा गुन्हा दाखल करायचे, कोणतरी पेनल्टी लावत असेल तर आरटीओ वर आम्ही मोर्चा काढू आणि आम्ही आमरण उपोषणला बसू। या रिक्षा चालकांना कुठे आम्ही वंचित ठेवणार नाही। सर्व या ठिकाणी उपस्थित आणि आमचे काँग्रेसचे या ठिकाणी युनियनचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत, सर्व जेवढे रिक्षा चालक आहेत त्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू हे तुमच्या माध्यमातून